छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या विश्वाचं खरं तर आदर्श, जगातील अनेक धुरंधर राजकारणी त्याचा अभ्यास करत असतात आणि छत्रपती शिवरायांची जन्मदिवस जयंती महाराष्ट्राला तर ती प्रचंड मोठी अभिमानाची गोष्ट असते। आपण जाणतात की आजच्या जयंतीच्या निमित्तानं मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय कामगार सेना निर्माण केली आणि त्या भारतीय कामगार सेनेचं अधिष्ठान या विमानतळावर असं आहे। खरं तर छत्रपती शिवरायांचा पुतळा सुद्धा त्यांच्यामुळेच बसवला गेला। त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान अटलजी होते, त्यांनी ऐकलं म्हणून तो पुतळा बसला। त्यातला स्वतःच ते उद्घाटनाला पण आले होते। त्या पुतळ्याला अभिवादन करताना जे अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा अभिप्रेत होतं श्रद्धेय, ते आज घडत नाही आहे। आणि आश्चर्य एकच वाटतं की छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वकीयांबरोबर सगळ्यात जास्त लढाई काढायला लागल्या। आजही तेच घडते, पुन्हा स्वकीयांबरोबर लढाई कराव्या लागतात। स्वकीयच गद्दार असतो, नपेक्षा छत्रपती संभाजीराजे पकडले गेले नसते, तिथं सुद्धा सक्वेच होता बरं का। कोणाला सरदारकी हवी असते, कोणाला मानमर्यादा व्यवस्थेला, कोणाला मनसबदारी हवी असते। त्यासाठी सगळं सत्व तत्व निष्ठा विकून माणसं जातात। अशा लोकांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करावं हे खरं तर निंदनीय आहे। किंबहुना त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे, समाजाने विचार केला पाहिजे। पाठीत सुराख खुपसणे छत्रपती शिवरायांना मान्य नव्हतं कधी। त्यांनी अफजल खानाच्या सुद्धा पाठीत एक सुराख खुपसला। अफजल खानाने सुद्धा त्यांच्या पाठीवर वार केला, त्यांनी पाठीत नाही वार केला। पाठीत वार करणारे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊ नये। आणि शिवकल्याण राजा असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा सर्व म्हणजे अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस जे 10 जण होते त्यामध्ये एक इब्राहिम पण होता, हे लक्षात घ्या। आता जे रूट सूट जे करत असतात ना, त्यांच्यासाठी हा खास आठवण करून देतो मी। त्याच्यामध्ये मैसाजी कंकांपासून इब्राहिम होती, ही सगळी त्यामध्ये होती 10 जण। आणि म्हणून आत्ता जे घडते ते देशाच्या हिताचं नाही। देश एका संक्रमणा अवस्थेतनं जात होता। छत्रपती शिवराय सुद्धा प्रतिकूल परिस्थिती उभी राहिली, तीच प्रतिकूल परिस्थिती आत्ता सुद्धा आहे। आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सत्वाला धरून तत्वाला धरून निष्ठेला बाळगून उभं राहावं लागतं। अनेक कष्ट सहन करावे लागणार आहेत, अनेक त्रास सहन करावे लागणार आहेत, ते सहन करून उभं राहिलं पाहिजे। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणजे काय केलं, तर तेव्हा कोण होतं एवढंच विचार केला तरी कळेल की बाजूला मोगल आहेत, आदिलशाही आहे, निजामशाही आहे, कुतुबशाही आहे, खुद्द वडील आदिलशाहीमध्ये सरदार आहेत। अशा वेळेला स्वराज्य निर्माण करण्याची कल्पना घेऊन उभं राहणं ही साधी गोष्ट नव्हती। पण मुठभर निष्ठावंत बावळ्यांच्या सहकार्याने त्यांनी स्वराज्य निर्माण केलं। तेच आपल्याला आता पुन्हा एकदा निदान महाराष्ट्राला तरी बिहार होऊ देऊ नये अशा पद्धतीनं काम करावं लागेल असं मला वाटतं। तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला की महाराजांची जयंती आज शिवजन्म साजरी केली जाते। काही गद्दार देखील त्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख केला। महाराजांना पण काही अशा गोष्टींना सामना करावा लागतो, तुम्हाला देखील सामना करावा लागतो, असं देखील तुम्ही भाषणामध्ये नक्कीच ना, तसंच आहे की नाही सांगा तुम्हीच। तीच परिस्थिती आहे, मी तीच बोललो, मी काय वेगळं म्हणालो नाही की तुम्हाला नैतिकता काय आहे छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायला। मला नाही म्हणायचं काय, असलं काय म्हणायचं, इतक्या खालच्या पातळीवर मी जाऊ इच्छित नाही। त्यांनी स्वतःची लायकी बघायची की मी कोणाच्या ठिकाणी माथा ठेवतो। ज्याला मी माथा ठेवतो त्या दैवताला हे मान्य आहे का जे मी वागतो ते, असा विचार प्रत्येकाने केला तर लक्षात येईल मला धारिष्ट तरी व्हायला पाहिजे त्या दैवताच्या पाया पडताना की मी कोण आहे। हा विचार केला तर कोणी असू द्या, त्या एकट्याचं नाव कशाला घेता। जे जे कोणी असं करतात आणि ज्या ज्या पक्षात करतात, खास करून मराठी माणूस करतो। आम्ही आज जातीपातीत दुभंगलेले आहोत, आम्ही आज जातीपातीत दुभंगलेले आहोत। विरोधक एकवटलेला आहे, मराठी माणूस जातीपाती दुभा करून ठेवलाय त्यांनी। म्हणून आपल्याला लक्षात गेलं पाहिजे शिवरायांना सर्व जात पात धर्म पंथ काही नाही पाहिलं, स्वराज्याशी जो उभा राहील तो माझा। तीच भूमिका वंदनीय हिंदू हृदय सम्राटांनी घेतली होती ना, जो जो या देशासाठी प्राण अर्पण कराल तो आमचा। तेच भूमिका आज उद्धवजी साहेब पण घेऊन पुढे चाललेले आहेत। मंत्रालयामध्ये स्टिंग ऑपरेशन सुरू आहे। वाह, हिरवाळांच्या जे पीए आहेत ते 50,000, 42,000, 35,000 असे मागतानाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। कशा पद्धतीने मंत्रालयात
जो पकडला तो चोर, बाकीचे 6 आहेत काय? विसरू नका बरं, स्वर्गीय अजितदादा पवारांचा व्हिडिओ विसरू नका. त्यांनी काय म्हटलं होतं? पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला 200 कोटीचा मूळ प्रस्ताव होता, 210 कोटीचा काय, 200 कोटी. ते जलसिंचन मंत्र्यांनी त्यांनी पाहिलं की 310 कोटी झाले. कसं झाला म्हणून त्यांनी ती फाईल थांबवली. आणि नंतर त्यांना कळलं, अधिकाऱ्यांना बोललं, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की 200 कोटीचाच प्रस्ताव आहे, 100 कोटी पार्टी फंड द्या असं सांगण्यात आलं. आणि ते 100 कोटी वाढवले आणि मग आणखी 10 कोटी कोणी वाढवले म्हणजे अधिकाऱ्यांनी वाटून घेण्यासाठी वाढवले. ते कोण म्हणालं? स्वर्गीय राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार. आणखीन काय सांगायला पाहिजे? म्हणून म्हणालो पकडला तो चोर, बाकीचे 6 असं समजू नका. 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री बनतात, ते गृहमंत्री पण आहेत. त्यांच्या अनुमतीशिवाय अँटी करप्शन ब्युरो झिरवळ्याकडे घुसतं का? एवढाच विचार करा म्हणजे समजून जाईल महाराष्ट्र कसा पोखरला जातोय. ते अखंड भ्रष्टाचारात उडालेला महाराष्ट्र आहे. अखंड प्रत्येक गोष्ट आपल्याला सगळ्यांना विकसित भारताचा जी भ्रम निर्माण केला जातो, जी अफू दिली जाते, धार्मिक अफू आणि विकसित भारताचं भ्रम, या प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षातही येत नाही की एखादी गोष्ट करण्यासाठी ह्याला किती पैसे लागले असते. बाबा 100 कोटी रुपये लागले असते, तर ते 700-500 कोटी लागतात. तेव्हा तुम्ही विचार केला पाहिजे. काल पांढरेंनी पण एक विषय सांगितलेला आहे की ते कसं विसरलं गेलं मागचं काम. ते काम तेव्हा 9 कोटीत व्हायला पाहिजे, आज ते 300 कोटीत होतं आहे. कुठं आता आमचा कुंभमेळा आहे ना, त्याची गोष्ट आहे बरं ती. ते 9 कोटीतली गोष्ट ती तेव्हा केली, ती झाली का नाही हा पहिला प्रश्न उभा राहतो. बजेटमध्ये प्रस्तावित केलं गेलं 9 कोटी, आज त्याच कामाला CCTV 300 कोटी लागत आहेत. एस्केलेशन किती असेल विचार करा. पार्टी फंड म्हणजे PM केअर फंड, इलेक्ट्रोल बॉन्ड, हे भ्रष्टाचाराचे हिमालय आहेत. सह्याद्री बियाद्री नाहीत बरं का. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. जय पवार यांनी काल ट्विट केलेलं आहे, चौकशी होत नाहीये, ब्लॅकबॉक्स जळतो, भ्रष्ट होऊ शकत. हे सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. दिल्लीत का संशय अधिवेशन. अरे मला त्याच्यापेक्षा वाईट वाटतं. एक मला वाटतं मी पहिला आहे त्यांची जेव्हा झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया देणार, आणि तेव्हा मी मागणी केली होती की याची चौकशी व्हायलाच हवी. ती सुद्धा गंभीर चौकशी व्हायला, ती न्यायालयीन अध्यक्षतेखाली व्हायला पाहिजे, निवृत्त न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या, अशी मागणी केली. रोहित पवारांनी आमदार आता जे काय केलं आहे ना, 2 पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलं आहे ते इतकं भयानक आहे. आणि हा संशय सगळ्यांना होता, फक्त बोलत नव्हते. सत्तेच्या राजकारणात दुर्दैवानं जे घडलं आहे, त्यांच्या पक्षाचं असो कोणाचंही असो, ते फार चांगलं नाही आहे. एक बटकरी सोडून कोणी बोलत नाही. काल नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांकडे घेऊन CBIची चौकशी माहिती. इतका उशीर का? की रोहित पवारांनी वस्त्रभेट केली म्हणून का? आता आठवलं का? म्हणून सांगतो, आजही आमचा दाट संशय आहे, अजित पवारांचा मृत्यू हा साधा सुद्धा नाही, तो घातपात असण्याची शक्यता अधिक आहे. प्रफुल्ल पटेलांवरती मदत केल्याचं कंपनीला नाही, त्यावर मी भाष्य नाही करणार. लोकसभेमध्ये हा मुद्दा उचलणार का? या मी तुम्हाला माहिती आहे का, मी स्थगन प्रस्ताव दिला लोकसभेत. आमच्या लोकसभेत गेल्या 11 वर्षात स्थगन प्रस्ताव चर्चेला गेला, तुम्ही पाहिला का कधी? तिथं तर ह्याच्यापेक्षा डबल हुकुमशाही आहे, अजिबात नाही. तुम्ही कधी लक्षवेधी पाहिली का? लोकसभेत लक्षवेधी लागलेली आहे, चर्चा ऐकली का कधी? नाही ना. मनमानी, मेरी मर्जी, ती लोकशाही सुरू आहे, लक्षात ठेवा. ही लोकशाही नाही. निवडणुका जाहीर झाल्या महाराष्ट्रातील 7 राज्यसभेवरती खाली त्यापैकी एक महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकते अशी चर्चा आहे. सदस्यांचं संख्याबळ आहे. सहज होऊ शकते ना. 20 आम्ही आहोत, 10 राष्ट्रवादी शरद पवारचे 30 आहेत, अधिक काँग्रेसचे 16 आहेत, झाले ना 46. काय आहे, कोणी असू दे, ते सर्व तिन्ही पक्षाचे नेतृत्व एकत्र बसून त्याबद्दल निर्णय घेतील. तो माझा अधिकार नाही. ते आले तर आनंदच आहे.